श्री स्वामी समर्थ. मीन राशी 9 ते 15 मार्च साप्ताहिक राशीभविष्य. नमस्कार मित्रांनो, मीन राशीला हा आठवडा कसा जाणार? या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते नवीन बदल घडू शकतात? करिअर आणि व्यवसायात प्रगतीची काही नवीन संधी मिळणार का? आर्थिक परिस्थिती सुधारेल का, की खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल? प्रेमसंबंध आणि कुटुंबातील नात्यांमध्ये गोडवा वाढणार का, की काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे? आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा कसा राहील? विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात यश मिळेल का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रहांची साथ मीन राशीच्या व्यक्तींना कितपत लाभदायक ठरणार आहे, हे आज आपण सविस्तर जाणून घेऊ. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुमची राय कमेंटमध्ये नक्की सांगा. आज आपण पाहणार आहोत मीन राशीचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य. हा आठवडा तुमच्यासाठी काही नव्या अनुभवांचा, भावनिक जाणीवांचा आणि जीवनातील दिशा ठरवणाऱ्या घटनांचा ठरू शकतो. या काळात मनात अनेक विचारांची गर्दी होईल. काही गोष्टींबद्दल उत्सुकता वाढेल तर काही बाबतीत संभ्रमही निर्माण होऊ शकतो. ग्रहांची स्थिती पाहता या आठवड्यात तुमच्या अंतर्मनाचा आवाज अधिक स्पष्टपणे ऐकू येईल. तुमची कल्पनाशक्ती, संवेदनशीलता आणि सहानुभूती या गुणांचा योग्य वापर केल्यास अनेक अडचणी सहज सोडवता येतील. मात्र भावनांच्या भरात निर्णय घेणे टाळणे गरजेचे आहे. संयम, सकारात्मक विचार आणि शांत स्वभाव ठेवल्यास हा आठवडा तुम्हाला अनेक बाबतीत पुढे नेऊ शकतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा संधी आणि जबाबदाऱ्या घेऊन येईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना काही नवीन कामे दिली जाऊ शकतात. सुरुवातीला ती कामे कठीण वाटली तरी तुमच्या मेहनतीमुळे आणि चिकाटीमुळे तुम्ही ती पूर्ण करू शकता. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. तुमच्या कल्पकतेचा आणि बुद्धिमत्तेचा योग्य वापर केल्यास कामाच्या ठिकाणी तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. काही सहकाऱ्यांकडून थोडी मत्सराची भावना दिसू शकते, त्यामुळे आपल्या योजना जास्त लोकांशी शेअर करणे टाळा. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना या आठवड्यात नवीन व्यवहार किंवा करार मिळण्याची शक्यता आहे. जुने ग्राहक पुन्हा संपर्क साधू शकतात. मार्केटिंग, कला, संगीत, लेखन, शिक्षण किंवा आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना विशेष यश मिळू शकते. मात्र आर्थिक व्यवहार करताना घाई करू नका. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिरतेकडे जाणारा दिसतो. काही दिवसांपासून प्रलंबित असलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे थोडा आर्थिक दिलासा मिळेल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. घरातील काही गरजांमुळे किंवा अचानक आलेल्या कामामुळे खर्च वाढू शकतो. या आठवड्यात अनावश्यक खरेदी टाळल्यास आर्थिक संतुलन राखता येईल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. मित्र किंवा नातेवाईकांकडून आर्थिक मदत मागितली जाऊ शकते, पण विचार करूनच निर्णय घ्या. थोडी बचत करण्याची सवय लावल्यास पुढील काळात आर्थिक सुरक्षितता वाढेल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरेल. अविवाहित मीन राशीच्या व्यक्तींना एखाद्या नवीन व्यक्तीकडे आकर्षण वाटू शकते. सुरुवातीला मैत्रीच्या रूपात सुरू झालेला संबंध हळूहळू अधिक जवळीक निर्माण करू शकतो. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावनांची कदर करणे आवश्यक आहे. काही लहानसहान गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात, पण शांतपणे संवाद साधल्यास ते दूर होतील. कुटुंबातील वातावरण सामान्यतः आनंदी राहील. आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभेल. काही जणांना कुटुंबासोबत छोटा प्रवास करण्याची संधी मिळू शकते. भावंडांशी संबंध अधिक घट्ट होतील. जुने वाद मिटवण्याचीही ही योग्य वेळ ठरू शकते. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा साधारण चांगला राहील, पण मानसिक थकवा जाणवू शकतो. सतत विचार करण्याची सवय असल्यामुळे मन थोडे अस्वस्थ राहू शकते, त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढणे आवश्यक आहे. योग, ध्यान किंवा प्राणायाम केल्यास मानसिक शांतता मिळेल. आहाराकडे विशेष लक्ष द्या. जंक फूड किंवा अनियमित जेवण टाळा. पचनाशी संबंधित किरकोळ समस्या निर्माण होऊ शकतात. पुरेशी झोप घेणे आणि नियमित व्यायाम करणे फायदेशीर ठरेल. निसर्गात वेळ घालवल्यास मन प्रसन्न राहील. शिक्षण आणि बौद्धिक क्षेत्र. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. सुरुवातीला थोडा आळस जाणवेल, पण एकदा अभ्यासात मन रमले की चांगली प्रगती होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन माहिती मिळेल. शिक्षक किंवा मार्गदर्शकांचे सहकार्य लाभेल. काही विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाबाबत माहिती मिळू शकते. लेखन, कला, संगीत, साहित्य या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळू शकते. या काळात केलेली मेहनत पुढील काळात नक्कीच फलदायी ठरेल. या आठवड्यात गुरु आणि चंद्राचा प्रभाव तुमच्या भावनिक जीवनावर दिसून येईल, त्यामुळे काही वेळा मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो. मात्र आध्यात्मिक विचार आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते. ध्यान, प्रार्थना किंवा आध्यात्मिक साधना केल्यास मनाला स्थैर्य मिळेल. काही मीन राशीच्या व्यक्तींना या काळात आध्यात्मिक अनुभवही येऊ शकतात. उपाय. दर गुरुवारी भगवान विष्णू किंवा दत्तात्रेय यांची पूजा करा. गरजूंना अन्नदान करा.
पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा फळ दान केल्यास शुभफल मिळू शकते. घरात सकारात्मक वातावरण ठेवण्यासाठी दररोज थोडा वेळ प्रार्थना करा. एकंदरीत पाहता हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी आत्मपरीक्षण, प्रगती आणि भावनिक संतुलनाचा आहे. संयम आणि सकारात्मक विचार ठेवले तर अनेक अडचणी सहज दूर होतील. कामात सातत्य ठेवा, आर्थिक बाबतीत सावध राहा आणि नातेसंबंधांमध्ये प्रेम व समजूतदारपणा जपा. आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या मनात अनेक योजना तयार होऊ शकतात. काही दिवसांपासून अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल. तुमच्या स्वभावातील संवेदनशीलता आणि कल्पनाशक्तीमुळे तुम्ही काही नवीन कल्पना मांडू शकता. सुरुवातीचे 2 दिवस थोडे भावनिक असू शकतात. एखाद्या जुन्या आठवणीमुळे मन थोडे उदास होण्याची शक्यता आहे. परंतु या काळात तुम्हाला मित्रांकडून किंवा कुटुंबातील व्यक्तीकडून चांगला सल्ला मिळू शकतो. काही मीन राशीच्या व्यक्तींना अचानक एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे. या भेटीतून पुढील काळात चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. सुरुवातीच्या दिवसांमध्ये शांतपणे परिस्थितीचा विचार करून पुढील योजना आखणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. योग्य निर्णय घेतल्यास हा आठवडा तुमच्या आयुष्यात नवीन आशा आणि आत्मविश्वास निर्माण करणारा ठरेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.